अशा प्रकारचे जे वर्कवाले ब्लाऊज आहेत ना, त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मी आज 70 सेंटीमीटरचा या ठिकाणी अस्तर जो आहे तो घेतलेला आहे. अस्तर डबल फोल्ड घडी करून घेतला आहे. त्याची ओपन बाजूला राईट साईडला आणि बंद बाजू लेफ्ट साईडला आहे. पेपर पॅटर्न मी अगोदरच कटिंग करून घेतला. जर तुम्हाला पेपरची कटिंग करता येत नसेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पेपर कटिंगचा व्हिडिओ चेकआउट करू शकता. सगळ्यात अगोदर खालच्या साईडने कपडा या ठिकाणी सरळ करून घ्यायचा आणि पेपर पॅटिंगचा बॅकचा जो पार्ट आहे ना तो या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट कटिंगसुद्धा करून घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त पेपर पॅटर्न कपड्यावर कसा ठेवायचा हे दाखवण्यासाठीच इथं मार्किंग करून घेते. बॅकची मार्किंग झाल्याच्यानंतर या ठिकाणी फ्रंटचा जो साईडचा पार्ट आहे तो पार्ट या ठिकाणी साईडला ठेवून मार्किंग करून घ्यायची पूर्ण. हॅलो फ्रेंड्स, हाय, मी राधा स्वागत करते तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर साईडची मार्किंग झाल्यानंतर बघा बाही या ठिकाणी जर ठेवली तर जॉईंट द्यावं लागतं, म्हणून इकडच्या साईडनं बाही ठेवून इथं मी मार्किंग करून घेते बाहीला, ज्यामुळे जॉईंट द्यायची गरज लागणार नाही आणि वेळही वाचेल. तर 70 सेंटीमीटरमध्येच बघा पूर्ण 36 साईजचा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट असा या ठिकाणी बसलाय, कुठेही जॉईंट द्यायची गरज नाही. तर बाहीची मार्किंग झाल्याच्यानंतर या ठिकाणी आता कटोरीची मार्किंग जी आहे ती करून घ्यायची. तर कटोरीची मार्किंग करताना कटोरी जी आहे ती थोडीशी क्रॉस ठेवायची आणि नंतरच याची मार्किंग जी आहे ती करून घ्यायची. कटोरीची मार्किंग करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी कटोरीच्या खालच्या साईडनं क्रॉस पट्टीची मार्किंग जी आहे ती या ठिकाणी करून घ्यायची. तर बघा 36 साईजचं ब्लाऊज आहे आणि कुठेही जॉईंट द्यायची गरज नाही. पूर्ण ब्लाऊज 70 सेंटीमीटरमध्येच तयार होतं आहे. आणि आता याची पूर्ण कटिंग जी आहे ती जी मार्किंग आपण केली त्याच मार्किंगवर याची कटिंग जी आहे ती करून घ्यायची. यात कुठेही एक्स्ट्रा वाढीव घ्यायची गरज नाही, कारण पेपर कटिंग करतानाच जे काही वाढवून घ्यायचं होतं ते मी अगोदरच इथं वाढवून घेतले. आता फक्त जी मार्किंग केलेली आहे त्याच मार्किंगवर याची परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची. तर बॅकचा पार्ट कटिंग झाल्यानंतर साईडचा पार्ट जो आहे तो मी या ठिकाणी कटिंग करून घेते. तर साईड पार्टची कटिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्लाऊजचं आर्महोल आणि शोल्डर एकदम परफेक्ट असं मॅच होत आहे. तर आता बाहीची मार्किंग जी आहे ती कट करून घेते. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुमच्या ब्लाऊजला कुठेही झोळ येणार नाही, आर्महोलमध्ये चुने येणार नाहीत आणि फिटिंगमध्ये सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही अगदी कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट असे पहिल्याच प्रयत्नात शिवून तयार करू शकता. क्रॉस पट्टीची कटिंग या ठिकाणी करून घेते मी आता. तर सगळं ब्लाऊजचे अस्तर या ठिकाणी कटिंग करून झाल्याच्या नंतर बघा एवढा कपडा शिल्लक आहे. आता या ठिकाणी मेन कपड्यावर त्याची कटिंग करायची. तर सगळ्यात अगोदर तर या ठिकाणी बघा जो बॅकचा गळा आहे ना त्याला डिझाईन आहे, त्याच्यामुळे डिझाईन अगोदर सगळ्यात आधी व्यवस्थित सेट करून घ्यायची. म्हणजे डिझाईनचं जे सेंटरची जी मार्किंग आहे ना ती अगदी इक्वल मॅच करून घ्यायची. मॅच करून झाल्यानंतर अस्तरचा जो आपला मेन कपडा आहे मधल्या साईडची जी वर्क आहे ना ती मी शोल्डरची जी आर्महोल आहे ना त्याच्यावरील अशा पद्धतीने ठेवलं आहे, म्हणजे गळा कट करताना डिझाईन कट होणार नाही. आणि साईडने 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी या ठिकाणी याची कटिंग करून घेते. तर या ठिकाणी बॅकची कटिंगसुद्धा झालेली आहे. तर स्टिचिंग कशी करायची हे मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता या ठिकाणी मी अगोदर बाहीची कटिंग जी आहे ती करून घेते. तर बाहीची कटिंग करताना सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित अशी डिझाईन आधी मॅच करून घ्यायची आणि नंतरच कट करायचं. डिझाईन मॅच करून घेतल्याच्या नंतर काय होईल की जोडायला ते थोडंसं सोपं जातं आणि डिझाईन पण आपली व्यवस्थित येते, इक्वल कुठेही कमी जास्त होत नाही किंवा खालीवर होत नाही. तर आता मी कट करताना थोडंसं जवळून कट केलं, तर तुम्ही थोडंसं जास्त पाठीमागून कट करा. तर आता बाहीची कटिंग झाल्याच्या नंतर या ठिकाणी कटोरीची जी आहे ती कटिंग करून घ्यायची. तर कटिंग करताना कपडा सोयीचा उलटा नेहमी बघून घ्यायचा आणि नंतरच कटिंग करायची. तर आता या ठिकाणी मी कटोरीची कटिंगसुद्धा करून घेते. तर आता या ठिकाणी कटोरीची कटिंग करून झाल्यानंतर याच उरलेल्या कपड्यावर क्रॉस पट्टीची कटिंग जी आहे ती करून घ्यायची.
तर आता याच्यात क्रॉसपट्टीत खालच्या साईडने कपडा थोडासा कमी आहे, तर काही हरकत नाही, तिथं थोडंसं जॉईंट देता येईल, ते फिटिंगमध्ये चाललं जातं, तर ते कुठेही बाहेरून दिसत नाही. तर क्रॉसपट्टीची पण या ठिकाणी कटिंग जी आहे ती मी करून घेतली. आता साईडचा पार्ट आहे ना, तो या ठिकाणी राहिलेल्या कपड्यामध्ये कट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि नंतरच साईडने कटिंग करून घ्यायची. तर साईडचा पार्टसुद्धा या ठिकाणी मी कटिंग करून घेतला आहे. तर आता ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली या ठिकाणी. आता ह्या ज्या पट्ट्या आहेत ना, ह्या आपल्याला पायपिंगसाठी कटिंग करून घ्यायच्यात. तर आता ह्या छोट्या मोठ्या आहेत, पण मी टिचिंगच्या वेळेस एकसारख्या करून घेईन. तर पायपिंगच्या पट्ट्या पण मी या ठिकाणी कट करून घेतल्या. तर ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली या ठिकाणी. तर आता मी फ्रंट पार्टचे जे कटोरी आणि साईड पार्ट आहे ना, हे दोन्ही पार्ट फक्त या ठिकाणी प्रेसच्या मदतीने इथं चिटकून घेतलेत. बाकीचे जे पार्ट आहेत ना, मी ते शिलाई देऊनच चिटकून घेणार आहे. आता ते पार्ट मी चिटकवले नाही, कारण त्याच्यावर वर्क आहे आणि मला तिथं अंडरग्राऊंड शिलाई घ्यायची. त्याच्यामुळे मी फक्त कटोरी आणि हे दोन्ही साईड पार्ट प्रेसच्या मदतीने इथं चिटकून घेते. तुम्हाला जर एक्स्ट्रा अतिरिक्त पट्ट्या जोडायच्या असतील तर तुम्ही सगळा कपडा अशा पद्धतीने प्रेसच्या मदतीनं चिटकून घेऊ शकता. पण मला याला कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा पट्ट्या जोडायच्या नाहीत, त्याच्यामुळे मी फक्त एवढे दोनच पार्ट इथं प्रेसनी चिटकून घेते. बाकीचे जे काही पार्ट आहेत मी ते स्टिचिंग करूनच चिटकून घेणार आहे. तर ते मी कसे जॉईंट करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर बघा, याला मी साईडने शिलाई देऊन घेतली आणि नंतरच याचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना, तो या ठिकाणी कट करून घेते. अगदी अस्तरच्या बरोबरच हा कपडा इथं कट करून घ्यायचा. तर हा कपडाचा एक्स्ट्रा कट करून झाल्यानंतर बाकीचा जो कटोरी आणि साईड पार्ट आहे त्याचा पण कट करून घ्यायचा. तर मी इथं सगळ्याचा कट करून घेतला. आता इथं क्रॉसपट्टी कशी तयार करायची ते सांगते. तर क्रॉसपट्टीची सरळ बाजू आपली सरळ बाजू वरती आणि उलटी बाजू खाली ठेवायची. कपड्याची पण सरळ बाजू वर आणि उलटी बाजू अस्तरच्या साईडनं. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कपडा पलटी करून घ्यायचा आणि खालच्या साईडनं शिलाई देऊन घ्यायची. तर मी आता या ठिकाणी डबल शिलाई घेते. आता याच पद्धतीने दुसरी पण क्रॉसपट्टीवर शिलाई देऊन घ्यायची. खालच्या साईडनं शिलाई देऊन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो या ठिकाणी कट करून घ्यायचा. एक्स्ट्राचा कपडा कट केल्याच्या नंतर याला हाताने थोडंसं प्रेस करायचं, किंवा प्रेस जर गरम असेल तर प्रेसनी पण हलकं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे प्रेस केल्यामुळे लवकर सेट होतो. तर मी आता प्रेसच्या मदतीने याला सेट करून घेते. तर प्रेस करताना याचा जो शेप आहे तो बदलू द्यायचा नाही, अगदी जो आहे तोच आपला राहिला पाहिजे. तर दुसऱ्या पण क्रॉसपट्टीला मी अशाच पद्धतीनं प्रेसने व्यवस्थित सेट करून घेते. आता प्रेस करून झाल्याच्या नंतर याच्यावर एक्स्ट्राचा जो काही वरच्या साईडने कपडा आहे ना, तो या ठिकाणी कट करून घ्यायचा. तर एक्स्ट्रा कपडा कट करून घेतल्याच्या नंतर बघा, दोन्ही क्रॉसपट्ट्या या ठिकाणी व्यवस्थित अशा तयार झाल्यात. तर आता फ्रंट पार्टचा अस्तर जोडून या ठिकाणी पूर्ण रेडी झाले. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग अँड स्टिचिंग झालेली आहे. आता या ठिकाणी बॅक पार्ट तयार करायचा आहे. तर बघा, बॅक पार्टला ही मेन कपड्याची सोयीची बाजू ठेवली आणि अस्तर त्याच्यावर उलटं. जी वर्कची बाजू आहे अर्धा इंचानी मॅच करून ठेवलं आहे, म्हणजे जेव्हा शिलाई घेऊ तेव्हा अर्धा इंचाचं मार्जिन त्याच्यामध्ये ॲड झालं. तर शिलाई घेताना वर्कवर शिलाई येऊ द्यायची नाही, अगदी वर्कच्या कॉर्नरवर घ्यायची. तर तुम्ही साईडनं पिनअप करू शकता. मी एकच पिनअप केली इथं. तर खालच्या साईडनं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच याच्यावर शिलाई देऊन घ्यायची.
शिलाई देताना हाताने कपड्याला प्रेस करायचं आणि नंतरच शिलाई द्यायची. त्यामुळे कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा चुन्या पडणार नाहीत. तर मी या ठिकाणी आता डबल शिलाई घेते. शिलाई घेऊन झाल्यानंतर अगोदर चेक करायचं की वर्कवर शिलाई आली का. जर नसेल आली तर एक्स्ट्राचा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा खालच्या साईडनं आणि पिन काढून याला पलटी करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वर्कवर कुठेही शिलाई आली नाही आणि वर्कचे जे सेंटर आहे अगदी सेंटरवर आले. आता मी या ठिकाणी अशा पद्धतीने एक दाब शिलाई देते आणि नंतर याच्यावर एक स्टॉप स्टिच देते. तर आता ही शिलाई देऊन झाल्यानंतर याला पूर्णपणे स्टॉप स्टिच द्यायची. तर आता ही दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा जो आहे तो बाहेर नाही दिसू द्यायचा. अगदी परफेक्ट असं मॅच करून शिलाई घ्यायची. आता स्टॉप स्टिच दिल्याच्या नंतर गळ्याची जी मार्किंग आहे ती करायची. तर गळा 8 इंच आहे तर आता हा कमी करायचा आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक मी आता या ठिकाणी वेगळं केलं आहे आणि सेंटर मार्क जोडून घेतलं दोन्हीही खालच्या आणि वरच्या डिझाईनचं. व्यवस्थित जोडून घेतल्याच्या नंतरच याला इथं काय करायचं आहे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची. तर मी या ठिकाणी 1.25 इंचाने एक मार्किंग करते. इथं 1.25 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर वरच्या साईडनं जास्त आणि खालच्या साईडनं अंतर कमी कमी करत यायचं आणि एक शिलाई या ठिकाणी द्यायची. तर बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी गळ्याची रुंदी जी आहे ती कमी झाली. तर ही आहे आता 6.5 इंच. आता बॅकचा जो गळा आहे ना तो अगदी सेंटरवर येतो. आता बॅक पार्ट उचलायचा आणि याला गळ्याची मार्किंग जी आहे ती करून घ्यायची. तर गळा रुंदी घेतली मी या ठिकाणी 2.5 इंच आणि एक लाईन ड्रॉ करून घेते सरळ. आता गळा उंची घेते 9.5 इंच आणि एक चौकोनी बॉक्स तयार करते आणि गोल शेप देते. आता गोल शेप देऊन झाल्याच्या नंतर इकडच्या साईडनं पण तोच आकार जो आहे तो छापून घ्यायचा. म्हणजे थोडंसं टॅप टॅप केलं की इकडची बाजू इकडे छापून जाते. त्याच्यावर थोडंसं डार्क मार्किंग करून घ्यायचं. आता ही मार्किंग करून झाल्यानंतर याचा अस्तर जे आहे ते पूर्णपणे जोडून घ्यायचं. आता इथं तुम्ही प्रेसच्या मदतीने पण जोडून घेऊ शकता. तर सेंटरला मी अगोदर एक पिनअप करते आणि आता शिलाईच्या मदतीने त्याला पूर्णपणे जोडून घेते. तर हाताने फिनिशिंग द्यायची आणि जोडून घ्यायचं, नाहीतर प्रेसच्या मदतीने सुद्धा जोडून घेऊ शकता. तर शिलाई देताना अगदी फिनिशिंग सहित शिलाई द्यायची. कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. तर बघा या ठिकाणी अस्तर जोडून सुद्धा झालेलं आहे. एक्स्ट्रा कपडा कट करायच्या अगोदर चेक करायचं कुठे झोळ आलाय का आणि नसेल आला तरच कपडा कट करायचा, नाहीतर अगोदर झोळ काढून घ्यायचा आणि नंतरच एक्स्ट्रा कपडा कट करायचा. तर मी आता साईडने एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आधी कटिंग करून घेते. एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून झाल्याच्या नंतर याची डबल फोल्ड घरी करायची आणि नंतरच याची गळ्याची कटिंग जी आहे ती करायची. अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि नंतरच जी मार्किंग केलेली आहे गळ्याची ती कट करायची. तर बघू शकता गळा या ठिकाणी कटिंग झाला. आता याच्यावर एक मी एक्स्ट्रा शिलाई देऊन घेते. नंतर जर गळा वाढवायचा म्हणलं तरी परत शिलाई द्यायची गरज लागणार नाही. अगोदरच त्यासाठी एक शिलाई मी इथं देऊन घेते. तर शिलाई देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता, अगदी फिनिशिंग सहित तिथं बॅगची डिझाईन आहे ती सेट झालेली आहे. कुठेही मागे पुढे झाले नाही, अगदी एकसारखी इक्वल झाली आहे. तर आता या ठिकाणी टक्सचं मार्किंग करायचं. तर 3.5 इंच रुंदी आणि उंची घेतली 4 इंच. तर दोन्ही साईडनी रुंदी 3.5 आणि उंची 4 इंच घेऊन मार्किंग करायचं
आणि बॅकचे जे टक्स आहेत ना ते घ्यायचे. तर बॅकचे टक्स घेऊन झाले तर बॅक पार्ट या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. तर आता या ठिकाणी बाहीची कटिंग करायची. तर मी तुम्हाला का सांगितलं की तुम्ही थोडंसं जास्त पाठीमागून कट करा. तर बघा मी जेव्हा त्या अशा पद्धतीने मांडल्या ना तर एकची डिझाईन थोडी वर जाते आणि एकची थोडी खाली येते. त्यासाठी एक्स्ट्रा कपडा घेऊनच तुम्ही कटिंग करा. तर मी आता इथं अशा पद्धतीनं सेंटरला पिनअप करून घेतली डिझाईनच्या आणि स्केलच्या मदतीने इथे एक मार्किंग करून घेते. आता ही मार्किंग जी केली ना त्या मार्किंगवर या ठिकाणी इथं कटिंग करून घेते. आता तुम्हाला जर डिझाईन ही एकदम सेंटरला आणायची असेल तर थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आणि पूर्ण सेंटरपासून अस्तरची बाही जी आहे ती जोडायला सुरुवात करायची. तर आता मी पुढच्या साईडनं थोडंसं डिझाईन पाठीमागे गेली माझी. तर आता बाही ज्या आहेत त्या फ्रंट पार्टकडून ओपन करायच्या आणि दोन्ही समोरासमोर ठेवायच्या आणि कपडा मेन कपडा तो त्याच्यावर सरळ ठेवायचा आणि नंतर पुन्हा पलटी करून घ्यायचा आणि समोरच्या साईडनं शिलाई द्यायची. सगळ्यात अगोदर सेंटरला एक पिनअप करून घ्यायची. अशा डिझाईनच्या ब्लाऊजला पिनअप करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण कपडा खूप सुळसुळ आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे सरकतो. तर ही पण बाही त्याच पद्धतीनं तयार करायची. सेंटर मॅच करायचं, पिनअप लावायची आणि खालच्या साईडनं अर्धा इंचाचं मार्जिन ॲड करून शिलाई द्यायची. तर आता बघा ह्या बाईला पण मी शिलाई दिली. तर आता चेक करायचं एकदा अगोदर दोन्ही सेंटर सेम सेम आहेत का आणि याला पलटी करून घ्यायचं. हवं तर तुम्ही डबल शिलाई पण घेऊ शकता. मी याच्यावर डबल शिलाई घेतलेली आहे. बघू शकता सेंटर पण अगदी मॅच होतं आहे. तर मी आता डबल शिलाई घेते. आणि आता याला इथं पलटी करून घेते. आता याला फिनिशिंग देत देत एक स्टॉप शिलाई जी आहे ती द्यायची. शिलाई देताना बाहीला पण कुठे कपड्याला झोळ येऊ द्यायचं नाही. थोडासा जास्त वेळ लागला तरी काय हरकत नाही पण ब्लाऊज पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असं तयार झालं पाहिजे. तर दाब शिलाई देऊन झाल्यानंतर दुसऱ्या बाहीला पण याच पद्धतीनं दाब शिलाई जी आहे ती देऊन घ्यायची. तर आता या ठिकाणी दुसऱ्या बाहीला पण दाब शिलाई देऊन झालेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता दोन्हीची डिझाईन अगदी इक्वल आहे. आता बॅक साईडना जे साईडची बाजू आहे अस्तरची ती आणि अस्तरला एक शिलाई देऊन घ्यायची आणि अस्तर जोडून घ्यायचं. दुसऱ्या बाईला पण याच पद्धतीने एक शिलाई द्यायची आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. आता एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो या ठिकाणी कट करून घ्यायचा. आता दोन्ही बाया मॅच करायच्या आणि एकसारख्या झाल्यात का ते बघायचं. जर कुठे कमी जास्त झाल्या असतील तर एकसारख्या करून घ्यायच्या.
तर बघा अशा पद्धतीनं मी बाईची घडी केली आणि आता जर छोटी मोठी झाली असेल तर एकसारखी करून घेते. आता माझ्याकडून थोडं कापण्यात कमी गेलं तर त्यामुळे इथं लहान मोठी झाली, तर मी आता एकसारखी या ठिकाणी करून घेतली. तर आता दोन्ही जी बाय आहेत एकसारखी झाली, यांची अगदी उंचीसुद्धा आणि रुंदीसुद्धा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सेंटर पण अगदी याचं मॅच झालं डिझाईनचं. तर आता या ठिकाणी कटोरी तयार करायची. तर कटोरीचा जो साईडचा पार्ट आहे ना, तो अगदी समोरासमोर इथं ठेवून घ्यायचा. आणि आता कटोरी पण समोरासमोर इथं एकसारखी ठेवून घ्यायची आणि अगोदर कटोरीला टक्स देऊन घ्यायचा. तर टक्सची रुंदी 1.5 इंच आणि उंची घ्यायची 2.5 इंच. आता दुसऱ्या पण कटोरीला याच पद्धतीनं टक्स जो आहे तो देऊन घ्यायचा. तुम्ही मोजून घ्या किंवा कटोरीला कटोरी ठेवून जरी घेतला तरीही चालतोय. आता टक्स देऊन झाल्याच्या नंतर काय करायचं, साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची. तर एक कटोरी गळ्याच्या साईडनं स्टार्ट करायची आणि कटोरी जोडताना खालचा कपडाही ओढायचा नाही आणि कटोरीचा पण पार्ट जो आहे तो ओढायचा नाही. अगदी हलक्या हाताने फक्त त्यांचा शेप मॅच करायचा आणि शिलाई द्यायची. तर बघू शकता या ठिकाणी कटोरी जोडून झाली, कुठेही कमी पडलेली नाही. आता एक गळ्याच्या साईडनं जोडल्याच्यानंतर एक खाली क्रॉसपट्टीच्या साईडनं जोडायला स्टार्ट करायची. जोडताना कपडा ओढायचा नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर आता या ठिकाणी दुसरी पण कटोरी इथं जॉईंट करून झाली आहे. आता टक्स खूप जण इथं कट करतात, तर कट नाही करायचा. जो आपला समोरचा आयहुकची पट्टी आहे ना, तिकडल्या साईडनं दुमडायचा आणि त्याच्यावर एक शिलाई घ्यायची. तर दोन्ही साईडचे मी या ठिकाणी इथं जोडून घेतले. तर आता या ठिकाणी क्रॉसपट्टी जोडायची. तर क्रॉसपट्टी मी खालच्या साईडनं शिलाई देऊन तयार करून घेतल्यात. तर आता अस्तरची जी बाजू ती अस्तरच्या साईडनं जाणार आणि मेन कपड्याची बाजू जी वरच्या साईडनं येणार. तर मी आता अगोदर अस्तरची जी साईड आहे ती जोडून घेते. इथे पण क्रॉसपट्टी जोडताना कपडा ओढायचा नाही. आता पूर्ण कपड्याची अशी पूर्ण घडी करून मध्ये घेते आणि मेन कपड्यावर एक शिलाई देऊन घेते. आता याला शिलाई देऊन झाल्यानंतर हा दुसरा पार्ट पण याच पद्धतीने तयार करायचा. आता खाली अस्तरच्या बाजूला शिलाई देऊन झाल्यानंतर हा पूर्ण कपडा घडी करून मध्ये घ्यायचा आणि मेन कपड्याची शिलाई द्यायची. शिलाई देताना अस्तरची क्रॉसपट्टी आणि कपड्याची क्रॉसपट्टी एकमेकाला मॅच करायची आणि नंतरच शिलाई द्यायची. दोन्ही जोडून झाल्यानंतर यातला कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे शिलाई जी आहे ती क्रॉसपट्टीची पूर्णपणे अंडरग्राऊंड होते आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. तर बघा दोन्ही मी इथं जोडून घेतल्या, तर दोन्ही अगदी एकसारखे आहेत, कुठेही लहान मोठी झाली नाही. आता जी गळ्याची पट्टी काढली ना, त्याच पट्टीतून मी आयहुकची पट्टी जी आहे ती तयार करून घेते. तर बघा आधी अस्तर आणि मेन कपडा जो आहे तो एकमेकावर सरळ ठेवायचा आणि पूर्ण साईडनं शिलाई देऊन घ्यायची. तर मी याला शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आणि अशा चौकोनी पट्ट्या तयार करायच्या. मधल्या बाजूनं पण मी याला 2 शिलाई दिल्यात. त्याचा एक पार्ट छोटा आणि एक पार्ट मोठा ठेवून कटिंग करून घ्यायची आणि साईडनं याच्या कोणत्याही एका साईडनं शिलाई द्यायची.
कपडा दुमडून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची. ह्या 2 पट्ट्या तयार झाल्या, ते एक त्यातली 1.5 इंच आणि एक 2 इंच आहे. तर जी 2 इंचाची पट्टी ती उजव्या साईडच्या हातावर येईल आणि जी 1.5 इंचाची ती डाव्या साईडच्या हातावर, कारण हुकची जी पट्टी आहे ती नेहमी डाव्या साईडला असते आणि आईची पट्टी उजव्या साईडला. तर खालच्या साईडनं पट्टी मी सरळ ठेवली आणि वरच्या साईडनं कपडा पण सरळच ठेवला आहे. तर खालच्या साईडनं थोडंसं वरती दुमडून घ्यायचं आणि याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर डबल शिलाई घेते मी इथं. आता पट्टी वरती काढून घ्यायची आणि बाकीच्या मार्जिनवर एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई झाल्यानंतर पट्टी वरच्या साईडनं दुमडून घ्यायची आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची. तर या ठिकाणी आईची पट्टी तयार झाली आहे. आता याच पद्धतीने हुकची पट्टी पण लावून घ्यायची. तर या ठिकाणी कपडा सरळ आणि पट्टी उलटी ठेवायची आणि याच्यावर एक शिलाई मार्जिन ॲड करून शिलाई देऊन घ्यायची. तर मी डबल शिलाई घेते. आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे खालच्या साईडनं फोल्ड करून घ्यायची. आईची पट्टी बाहेर दिसत होती, हुकची पट्टी बाहेर दिसू द्यायची नाही, पूर्णपणे मध्ये फोल्ड करून घ्यायची आतल्या साईडनं आणि समोरच्या साईडनं शिलाई दिल्याच्या नंतर एक बॅक साईडनं पण शिलाई देऊन पट्टी पूर्णपणे पॅक करून घ्यायची. तर ही हुकची पट्टी सुद्धा या ठिकाणी तयार झाली. आता दोन्ही पट्ट्या तयार झाल्यानंतर या ठिकाणी आधी गळ्याची जी आहे ती कटिंग करून घ्यायची. तर अगोदर जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरच इथं शोल्डरपर्यंत गळा मोजून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. आता दोन्हीला मार्किंग करताना सोबतच करायचं, कारण दोन्हीचा गळा जो आहे तो एकसारखा आणि इक्वल आला पाहिजे. एक छोटा किंवा एक मोठा नाही होऊ द्यायचा. तर मी इथं बघू शकता तुम्ही, आईची जी पट्टी आहे ना ती बाहेर एक्स्ट्रा सोडली आहे आणि फक्त जिथून कटोरी जॉईंट केली तिथपर्यंत जिथं गळ्याचं मार्किंग जे आहे ते देऊन घेतले. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी कटिंग करताना पण जिथून कटोरी जोडली तिथपर्यंतच याची कटिंग जी आहे गळ्याची ती केली, समोरच्या गळ्याची. फ्रंटच्या गळ्याची कटिंग करताना नेहमी याच पद्धतीने करायची. तर आता बॅक पार्टचा आर्महोल आणि फ्रंट पार्टचा आर्महोल, शोल्डर हे सगळं एकत्र डबल घडी करून घ्यायचं. तर बॅकची मी तर डबल घडी करून घेतली आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट मी तर एकावर एक समोर ठेवून घेतलेत. आईची जी पट्टी ती बाहेर सोडून दिली आणि याचं शोल्डर या ठिकाणी मॅच करून घेते आणि इथे एक पिन लावून घेते. आता बॅक पार्टचा जो सेंटर आहे त्याच्यापासून आईची पट्टी बाहेर ठेवली आहे आणि हुकची पट्टी जी आहे ती अगदी बॅकच्या सेंटरला मॅच करून ठेवली आहे. आणि आता आर्महोल पण या ठिकाणी मी असं व्यवस्थित मॅच करते आणि आर्महोलला पण या ठिकाणी व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आणि एक पिन अप करून घ्यायची. याच्यामुळे काय होईल की जर तुमचं समोरचा पार्ट जर छोटा मोठा झाला असेल तर त्याची पण कटिंग होते आणि तुमच्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते. तर बघा इथे एक्स्ट्रा झालं तर ते मी इथं कट करून घेते. आता ही कटिंग झाल्यानंतर साईडनं जी शिलाई निघली ना त्याच्यावर आधी एक दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि आता बॅकचा गळा जो आहे तो थोडा इथं वाढवून घेते मी. तर अशा पद्धतीनं थोडीशी मार्किंग करून घेते आणि त्या मार्किंगवरच इथं कटिंग करून घेते.
तर गळ्याची कटिंग करून झाल्याच्या नंतर आता इथं या ठिकाणी शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. अगोदर चेक करायचं की आपले ब्लाऊजचं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित आलं की नाही. तर या ठिकाणी बघा क्रॉस आय हुकची पट्टी आणि हुकची पट्टी अगदी बरोबर अशी एकावर एक आली. तर आता या ठिकाणी इथं शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेते. आता शोल्डर जॉईंट करून झाल्याच्या नंतर अगोदर इथं बॅकचा जो गळा आहे फ्रंटपासून तर बॅकपर्यंत पूर्ण मोजून घ्यायचा. तर बघा इथं अगदी शोल्डरला शोल्डर मॅच होते आणि बॅकचा गळा पण एकदम असा परफेक्ट असा मॅच होतोय. आणि आता याला पायपिंग करायची. तर त्याच्या अगोदर पायपिंगची जी लांब पट्टी आहे ती तयार करून घेतली मी. आता ह्या पट्टीची जी रुंदी आहे 1.5 इंच आहे आणि लांबी तुम्ही थोडी एक्स्ट्रा घेतली तरी चालते, नंतर कट करता येते. तर आता इथं मी डबल फोल्ड करून घेतली ही पट्टी आणि याच्यावर एक दाब शिलाई जी आहे ती देऊन घेते. तर पायपिंग करताना नेहमी डबल फोल्ड घडीची पट्टी करायची आणि नंतरच पायपिंग करायची. याच्यामुळे काय होते, पायपिंगची फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते. तर पायपिंगची पट्टी या ठिकाणी तयार झाली आहे. ताईची रुंदी आहे 1.25 इंच. आता पायपिंग करताना हुकच्या साईड करून पायपिंग करायला स्टार्ट करायची. तर इथं खाल जो कपडा आहे ना ब्लाऊजचा तो सरळच ठेवला आहे मी इथं आणि पट्टी तुम्ही कोणत्याही साईड करून लावायला चालू करू शकता. तर पायपिंग करताना कपडा ओढायचा नाही, पट्टी पण ओढायची नाही आणि खालचा कपडा पण ओढायचा नाही. आणि जे शोल्डरचं जे मार्जिनचा एक्स्ट्रा कपडा आहे तो बॅक साईडला टर्न करायचा आणि पूर्ण गळ्याला पायपिंगमध्ये हलक्या हाताने जोडून घ्यायची पट्टी. राऊंड गळ्याच्या आल्यावरती पण पट्टी ओढायची नाही, अगदी हलक्या हाताने मॅच करायची. फक्त आपल्या शेपला जसं जसं आकार आहे तसे तसं तिचं मॅच करत जायचं आणि शिलाई देत जायची. तर बघा आता मी या ठिकाणी इथं पट्टी पूर्ण जोडून घेतली आहे. आता पुढच्या साईडनं एक्स्ट्रा पट्टी कट करते आणि आतल्या साईडनं कपडा दुमडून घेते. तर पट्टी पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर जे शिलाईचं जे मार्जिन आहे त्या पट्टीमध्ये पूर्ण लॉक करायचं आणि अगदी कॉर्नरवर शिलाई घ्यायची. सुरुवातीला थोडंसं कपडा जाड असतो तिथं थोडंसं कटिंग करून घ्यायचं. आणि अगदी थोडा थोडा कपडा घेऊन पायपिंगचा गोल आकार द्यायचा आणि कॉर्नरला शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर तुमची पायपिंग पण व्यवस्थित येते आणि एकदम एकसारखी येते. कुठे लहान मोठी होत नाही किंवा कमी जास्त होत नाही. तर लाईट सारखीच ये जा करते बघा. तर बघा व्यवस्थित अशी पायपिंग या ठिकाणी पूर्ण तयार झाली, कुठेही लहान मोठी झालेली नाही आहे.
तर बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी पायपिंग तयार झाली आणि आतल्या साईडनं पण बघा अगदी फिनिशिंग सहित आली. आता या ठिकाणी बाही जोडून घ्यायची अगोदर. तर बाही जोडताना अगोदर सेंटर मार्क करायचं आणि त्याच्यावर एक छोटासा कट द्यायचा. दोन्ही बाहीला सेंटर मार्कला छोटासा कट देऊन घ्यायचा. आणि आता बाही जोडताना जो फ्रंटचा शेप आहे तो समोरच्या साईडने आणि जो जास्तीचा शेप आहे तो बॅक साईडने घ्यायचा आणि अगदी इथं थोडंसं शिलाई देऊन जोडून घ्यायची. दुसरी पण बाही याच पद्धतीनं जोडून घ्यायची. आता अगदी थोडीशी जोडून घेण्याचं कारण होतं की बाही जोडताना कधी लहान मोठी होते, त्याच्यामुळे अगोदर थोडीशी जोडून घ्यायची आणि दोन्ही बाह्या आधी मोजून घ्यायच्या की लहान मोठ्या झाल्यात का बघायच्या. तर बघा शोल्डर आणि बाही अगदी परफेक्ट अशी एकसारखी झाली. इथे कुठेही लहान मोठी झालेली नाही आहे. तर आता इथं बाही पूर्ण जोडायला सुरुवात करायची. बाही जोडताना ओढायची नाही आणि खालचा कपडा पण ओढायचा नाही. माप घेऊन कटिंग केल्यामुळं कुठेही कमी जास्त होत नाही, त्याच्यामुळं ओढायची गरज पडत नाही. तर बघा बाही पण इथं जोडून झाली, कुठेही कमी पडली नाही किंवा कुठेही जास्त झालेली नाही, परफेक्ट अशी तयार झाली. आणि बघू शकता बाहीची फिनिशिंग याच पद्धतीने दुसरी जोडून घ्यायची. तर मी या ठिकाणी दुसरी पण जोडून घेतली आहे. आता अगोदर सरळ साईडने एक शिलाई द्यायची. आता इकडच्या साईडने पण एक सरळ साईडनं शिलाई देऊन घ्यायची. तर सरळ साईडनं शिलाई देऊन झाल्याच्या नंतर कपडा जो आहे तो उलटा करून घ्यायचा आणि खालच्या साईडने एक दाब शिलाई द्यायची. अगोदर दाब शिलाई देऊन घ्यायची आणि नंतरच फिटिंगचं मार्किंग करायचं. तर आता ही दाब शिलाई दोन्ही साईडनं अगोदर देऊन घ्यायची आणि नंतर फिटिंगचं मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची. तर बघा मी या ठिकाणी दाब शिलाई देऊन घेतली. आता जे मापाचं ब्लाऊज आहे ते घ्यायचं आणि बाही जी आहे ती अशा पद्धतीनं एकमेकाला जोडायची आणि जी फिटिंगची शिलाई ती इथं मार्किंग करून घ्यायचं. खालच्या साईडनं पण मोजून घ्यायचं. आता याच पद्धतीनं दुसऱ्या साईडची पण शिलाई जी आहे ती द्यायची. आता शिलाई देऊन झाल्याच्या नंतर अगोदर काय करायचं, या ठिकाणी ब्लाऊजचं जे आहे ती फिटिंग मोजून घ्यायची. जर थोडीफार कमी जास्त झाली तर खालच्या साईडनं थोडंसं मार्जिन घेऊन फक्त खालच्या साईडनं शिलाई द्यायची. आता या ठिकाणी आयसाठी मार्किंग करते मी, तर आधी खालच्या साईडने एक आणि वरच्या साईडने एक मार्किंग केली, नंतर त्याच मापाने सेंटर मार्कला एक केली आणि आता पुन्हा दुसऱ्या साईडनं अशा पद्धतीने मार्किंग करून घेते.
तर 5 हुकची मार्किंग मी या ठिकाणी केली. आणि अशा पद्धतीने इथे मी आय जी आहे ती करून घेते शिलाई मशीनच्या मदतीनेच. तर मध्ये 2-2 पॉईंटचं किंवा 1-1 पॉईंटचं मार्जिन सोडून द्यायचं आणि नंतरच त्रिकोणी शिलाई घ्यायची आय करताना. तर बघा या ठिकाणी आयची पण तयार करून झालीत माझी इथं. तर आता हे ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ब्लाऊजची फिनिशिंग बॅक साईडनं पण आणि फ्रंट साईडनं पण अगदी परफेक्ट अशी आली. कुठेही लहान मोठं किंवा कमी जास्त नाही झालंय. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.